तर हे मखाना ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहेत. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे नाही रे तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इकडे हे खारीक खोबरं घेतलेले आहे अर्धा किलो. आणि इकडे हे मनुका आहेत. इकडे हे ड्रायफ्रूट आहेत सगळे घेतलेले. इकडे थोडीशी मेथी पावडर आहे. हे तूप आहे. आणि हा थोडासा रवा घेतलेला आहे. आणि हे मखाणे हे 250 ग्रॅम मखाणे आहेत. आणि मखाना खारीक खोबरं ड्रायफ्रूट असं लाडू बनवायचे आहेत. तर आता आहे ना हे सगळं आहे ना तेलामध्ये भाजून घ्यायचे. आणि ह्याचे आहे ना ह्याचे टरकलं काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घ्यायचे. तर पुढे पहा. तर हा पिस्ता आहे. आणि ह्या पिस्ताच्या आहेत ना ब्या काढून घ्यायच्या आहेत. हे असं टरकलं वगैरे काढून आहे ना हे पहा 2 दाखवले टरकलं काढून. हे इकडं टाकले. हे असे सगळे आहे ना टरकलं वगैरे काढून घ्यायचे. आणि आता इकडे बदाम भाजायला टाकते मी. तुपामध्ये बदाम भाजून घ्यायचे. चॅनलला सपोर्ट करा. थोडेसे हलके बदाम भाजून घ्यायचे. एक जरा आता काढून घेते भांड्यात. आणि आता हे काजू भाजून घेते. ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचे. ब्राऊन कलर आला पाहिजे चांगला. आता हे ब्राऊन कलर आलेला आहे. आता भांड्यामध्ये काढून घेते. आता हे मनुके टाकलेले आहेत. मनुके चांगले फुलायला लागलेत. हलकीचे भाजून घ्यायचे आहेत. आता बघा हे फुगले त्यांना काढून घ्यायचं. तर आता हे आहे ना पिस्ता याच्यामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. झाला आहे थोडा फ्राय. आता रवा भाजायचा. तर आता पहिलं आहे ना याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकणार आहे. मेथी पावडर आहे थोडीशी टाकायची आहे. आणि हलकीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा आहे ना कडू वास जातो. आणि आता त्याच्यामध्येच रवा टाकून घ्यायचा आहे. रवा चांगला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. आता हे ना चांगलं भाजून घ्यायचं आहे. रवा चांगला भाजून द्यायचा आहे. आणि आता ही खारीक टाकून भाजून घ्यायची आहे. चांगली भाजून घ्यायची आहे.
थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे मी याला. तिकडे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत, तिकडे हे मनुके भाजून घेतलेले आहेत आणि आता आमची कढई पण पळायला लागलेली आहे. तर आता आहे ना मखाने वाटून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि हा कूट हलकासा भाजून घ्यायचा आहे. आता हे मखाने मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे. कॅमेरा पकडायला कोण नसल्यावर हालत खराब होते. आता हे मेन मखाने पहिले वाटून घेते मी. आता हे मखाने आहेत ना असे वाटून घेतलेले आहेत. साईड बाय साईड ही पण कामं चाललेली आहेत. आणि आता ड्रायफ्रूट वाटून घ्यायचे याच्यामध्ये. आता ड्रायफ्रूट वाटून घेते. थोडंसं तूप टाकलेलं आहे मी. हा कुठं भाजायला व्यवस्थित तूप तर पाहिजेच ना भाजायला. आणि आता हे ड्रायफ्रूट वाटून घेते मी मिक्सरमध्ये. तर आता हे ड्रायफ्रूट पण वाटून झालेले आहेत. तर हे याच्यात ओतून घेते. हे चांगलं खरडून घ्यायचं आहे भांडा. आणि आता इकडे हे पण भाजत आलेलं आहे. तर आता आहे ना ह्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट मखाने हे कालवायचे, मिक्स वेल करायचे. तर हे आता मिक्स वेल करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता थोडंसं पाक ठेवायचं आहे करायला. तर चला मी पाक ठेवते करायला. तर इकडे ना ते मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे वाटलेलं होतं ना तर ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना पाकाला 1 वाटी साखर टाकायची आहे आणि थोडासा गूळ टाकणार आहे मी. बघा तुम्ही. तर हे जवळजवळ 1 किलोचा महिना आहे. आणि हे मनुके वाटलेले आहेत ते याच्यामध्ये मिक्स वेल करायचे. आणि आता हा जागरी आहे, हा बघा हा व्हाईट आहे. म्हणजे लाडू पण कसे व्हाईट येणार, ब्लॅक नाही येणार. तर इकडे आहे ना उकळी आलेली आहे. आणि आता हा जागरी त्याच्यामध्ये द्यायचा आहे सोडून. हा असा सोडून द्यायचा आणि त्याचा पाक बनवायचा आहे. आणि पाक झाल्यावर मग इकडे याच्यामध्ये ओतायचं आहे आणि लाडू बनवायचे. तर पुढे पहा. तर हा पाक बघा असा झालेला आहे. आणि तो आता याच्यामध्ये ओतायचा. हे याच्यामध्ये ओतायचा लाडवामध्ये आणि बनवायचे लाडू आता याचे ड्रायफ्रूट मखाना लाडू. तर हे ना आता असं मिक्स वेल केलेलं आहे. आणि आता असे लाडू बनवून घ्यायचे असे. आता हे लाडू बनवल्यावर पहा मी बनवते. बाय द वे कॅमेरा पकडायला कोण नाही आहे त्याच्यामुळं घोळ झाला आहे. तर मी आता 2 हाताने लाडू बनवणार आहे आणि ते तुम्हाला डायरेक्ट दाखवेल.